हे गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर। तर आज मी गुलाबजामुन बनवत होते आणि माझ्याकडे खवा आणि गुलाबजामुन प्रीमिक्स दोन्ही होतं। तर मी विचार करत होते की या दोघांचं मिक्सिंग करून जर आपण गुलाबजामुन बनवले तर ते कसे होतील। तर बघूया, ट्राय करून चांगले झाले तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही रेसिपी फॉलो करा, कारण मी एकदा ट्राय केले होते, खूप टेस्टी झाले होते, परंतु बऱ्याच वेळा काय होतं खव्याचे गुलाबजामुन फेल जातात। सो त्यामुळे मी आज अशा प्रकारे करून पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। हे मी साधारणतः 400 ग्रॅमचं प्रीमिक्स आणि 250 ग्रॅम एवढं मी घेतलेलं आहे खवा, आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे मी तोपर्यंत पाक करायला ठेवते। तर साधारणतः 3 ते 3.5 कप पाणी घेतलेलं आहे मी इथे, आणि त्यामध्ये 1.5 कप एवढी साखर टाकत आहे। जनरली मी पाक करताना खूप घट्टसर पाक नाही करत, थोडासा तो पातळ ठेवते, पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच। तसंही गुलाबजामुनच्या पॅकेटवर मागे जे आहे ते प्रमाण दिलेलंच असतं, तुम्ही ते सुद्धा फॉलो करू शकता। जर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर तसंही करू शकता, परंतु मला थोडासा पातळ पाक आवडतो। आता मी खवा जो आहे, खवा किंवा मावा आपण ज्याला म्हणतो, तो पूर्णपणे प्रीमिक्समध्ये मिक्स केलेला आहे। त्यामध्ये थोडंसं साजूक तूप साधारणतः 1 टेबलस्पून घातलेला आहे आणि हातावर छान कुस्करून घेतलेला आहे। तर आता थोडं थोडं दूध मिक्स करत जायचं आहे। थोडंसं कोमट दूध घेतलं तरीही चालतं। कोमट दूध घेऊन आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने छान असं मळून घ्यायचं आहे। आणि साधारणतः मला 1 कप इथे दूध लागलेलं आहे। तर इथे मी दूध ॲड करून सगळं जे बॅटर आहे ते मिक्स करून घेते, किंवा छान असा सॉफ्ट डो आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी हातानेच पूर्णपणे आपल्याला तो डो बनवून घ्यायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी माझ्या रेसिपी किंवा आता सध्या मी थोडेसे डाएट प्लॅनचे शॉर्ट्स तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्हाला छान छान व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे, काही हेल्दी रेसिपीज, सो चॅनलला फॉलो करून ठेवा। आता ही हेल्दी रेसिपी नाही आहे, परंतु तरीही बऱ्याच वेळा आपल्याला अधूनमधून गुलाबजामुन खाण्याची क्रेविंग होते, आणि मला मुलं खूप दिवसाचे मागे लागले होते की गुलाबजामुन कर, सो मी ही गुलाबजामुनची रेसिपी आता करत आहे। आता हे जे पीठ आपण मळत आहे ते मळताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे घट्टसर डो तुम्हाला करायचा नाही आहे। याचा मऊसूत असा डो याचा झाला पाहिजे, ज्यामुळे होणार काय की आपले जे गुलाबजामुन आहेत ते चांगला पाक सोक करतात, म्हणजे चांगला पाक ॲब्सॉर्ब होतो त्यामध्ये। जर तुम्ही घट्ट गोळे केले तर तळल्यानंतर सुद्धा ते घट्ट राहतात, आणि आतमधून थोडेसे ते पाक सोक होत नाही किंवा पूर्णपणे आतमध्ये जात नाही। त्यामुळे छान असं मऊ डो तयार करायचा आहे। त्यानंतर एक गुलाबजामुन करून बघायचा, जर त्याला कुठेही क्रॅक पडला नाही याचा अर्थ आपला डो आता छान मस्त असा सॉफ्ट झालेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता त्याला क्रॅक जात नाही आहेत, याचा अर्थ डो मस्त झालेला आहे। तर आता हे सगळे गुलाबजामुन मी इथे करून घेणार आहे, आणि गुलाबजामुन करणं म्हणजे उभ्या उभ्याचं काम नाही आहे, तर त्याला निवांत बसून थोडंसं काम करावं लागतं। तर आता मी थोडंसं खाली बसून हे गुलाबजामुन सगळे करून घेते। फक्त डो जर तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा वाटला की थोडासा ड्राय आहे तर थोडंसं दूध टाकून पुन्हा एकदा मळून घ्या आणि मग त्याचे गुलाबजामुन करा। तर आता हे संपूर्ण गुलाबजामुन मी सियासोबत बसलेली आहे, आणि सिया पण आली आहे लगेच गुलाबजामुन करायला, आणि तिने एक छोटासा गुलाबजामुन बनवला। तर आता सगळे गुलाबजामुन झाल्यानंतर इथे मी तेल ठेवलेलं आहे तापवायला, आणि मागे मी माझा पाक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। मी थोड्या वेळाने तुम्हाला पाकाची पण कन्सिस्टन्सी दाखवते। तर आता तेल तापलेलं आहे, आणि तेल खूप गरम घ्यायचं नाहीये, थोडं मीडियम आपल्याला असलं पाहिजे गरम, म्हणजे खूप पण गरम घेतलं तर बऱ्याच वेळा काय होतात लगेच गुलाबजामुन जे आहेत ते काळसर होतात। त्यामुळे मीडियम तेल तापल्यानंतर आता त्यामध्ये गुलाबजामुन आपल्याला ॲड करायचे आहेत, हळूहळू टाकायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुलाबजामुन टाकताना थोडासा तो असा गोल फिरून टाकला की हे जे गुलाबजामुन आहेत ते छान असे तळल्या जातात। म्हणजे मी ही जी प्रोसेस आहे ती लग्नामध्ये बघितली होती, तर ते असे एका साईडनी कढईतून सरकवतात गुलाबजामुन, आणि तो असा गोल फिरून जातो, ज्यामुळे त्याला तेलाचं एक छान कोटिंग येतं आणि मग तो खाली लागत नाही। तर अशा प्रकारे तळायचं आहे, आणि झाऱ्याने तुम्ही अशा प्रकारे त्याला गोल फिरू शकता, म्हणजे सगळ्या बाजूनी तो छान तळला जातो। तर इथे अशा प्रकारे सगळी बॅच आपल्याला, आणि ॲट अ टाइम खूप गुलाबजामुन ॲड नाही करायचे, कारण तेलाचं जे टेम्परेचर आहे ते एकदम लो होतं। दुसरी गोष्ट म्हणजे मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळे जे गुलाबजामुन आहेत ते तळून घ्यायचे आहेत, एकदम हाय फ्लेमवर नाही आणि लो फ्लेमवर सुद्धा तळायचे नाही आहेत। लो फ्लेमवर बऱ्याच वेळा असं होतं की गुलाबजामुन विरघळतात त्या तेलामध्ये, आणि त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला गुलाबजामुन टाकताना लो टू मीडियम ठेवा, आणि गुलाबजामुन ॲड केल्यानंतर थोडं कमी ठेवू शकता। आता इथे तुम्हाला आणखीन एक टिप सांगेल की जेव्हा आपण पाकामध्ये गुलाबजामुन ॲड करतो तो सुद्धा पाक कोमट असावा। गुलाबजामुन तळून झाल्यानंतर इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, मी खूप असं घट्टसर पाक असा करून घेतलेला नाहीये। साधारणतः एक तारी जो पाक असतो आपला त्याच्यापेक्षाही थोडा
कमी ठेवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता तार पण एवढी प्रॉपर नाही आहे, परंतु मला असाच आवडतो कारण तुम्ही इथे बघू शकता यामध्ये सोकिंग खूप छान होते. तर आता हे सगळे जे गुलाबजामुन आहेत ते मस्त सोक करायचे आहेत. साधारणतः तुम्ही 2 तास ठेवले तर ते आरामात सोक होतात. तर सगळे गुलाबजामुन रेडी झालेले आहेत आणि इथे मी तुम्हाला दाखवते, कट करून दाखवते की आतपर्यंत त्याचा मस्त असा पाक गेलेला आहे. सो नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.